आता रात्रीचे 11 वाजल्यात. सगळेजण निवांत झोपत असतील आणि आम्ही जातोय आमच्या कंपनीत, कारण आज आमची नाईट शिफ्ट आहे. एकदाच कंपनीत पोहोचलो, पण झोप भरपूर येत होती, त्यामुळे कामावर जायचं मन होत नव्हतं. कामावर काय मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मोबाईल लॉकर मध्येच ठेवलो आणि कामावर गेलो. आणि रात्री 2 वाजता टी ब्रेक झाला म्हणून चहा प्यायसाठी बाहेर आलो आणि कॅन्टीन मध्ये गेलो. कॅन्टीन मध्ये मी हा फुकट भेटलेला चहा आणि बिस्किट घेतलो, पण हा माझा श्रीमंत मित्र रोज 10 रुपयाची कॉफी घेऊन पितो. चहा पिऊन मोबाईल लॉकर मध्ये ठेवून परत कामावर गेलो. त्यानंतर डायरेक्ट सकाळी 5 वाजता नाश्ता करण्यासाठी बाहेर आलो. नाश्त्यामध्ये हे लहान लहान डोसे, चटणी आणि चहा भेटला. सकाळी 8 वाजता एकदाशी आमची सुट्टी झाली. रात्री कामावर येताना सगळे हळूहळू येत होते, पण आता सुट्टी झाल्यावर कसे पळत आहेत बघा सगळे. मग आम्ही पण लवकर लवकर आमच्या बस मध्ये जाऊन बसलो आणि बस निघाली. आम्ही आमच्या स्टॉपवर उतरलो आणि रूमवर जात होतो. मध्येच बिस्किट घेण्यासाठी एका दुकानात गेलो आणि एवढ्या बिस्किटांमधून कोणतं बिस्किट घेऊ तेच मला समजत नव्हतं. शेवटी 2 टायगर आणि 1 गोलमाल घेतलो आणि रूम कडे निघालो. झोप तर एवढी आलेली की चालता पण येत नव्हतं. एकदाच रूमवर येऊन पोचलो. रूमवर आमचा हा मित्र होता. भावानं आमच्यासाठी गरम गरम पोहे करून ठेवलेले. लवकर लवकर फ्रेश झालो आणि चहाचं भांड नव्हतं म्हणून या जेवणाच्या डब्यात चहा ठेवलो आणि मस्तपैकी सगळेजण नाश्ता करण्यासाठी एकत्र बसलो आणि लवकर लवकर पोहे खाल्लो, चहा पिलो, कारण आम्हाला झोपायचं होतं. त्यानंतर सकाळ सकाळी सगळ्यांना गुड नाईट म्हटलो आणि झोपलो.